7 जानेवारी 1998चा हा प्रसंग आहे. संस्कार भारती ही कलाक्षेत्रात कलावंतांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम जागृत करणारी जी संस्था आहे, त्या संस्थेचा महाराष्ट्र प्रांताचा मंत्री असं दायित्व माझ्याकडे होतं. आणि त्या सुमारास ही सभा तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची सभा शिवाजी संकुल स्टेडियम बीड येथे संपन्न झाली. या सभेसाठी आयोजकांनी कार्यक्रमाचं सजावट, स्वागत गीत, संचलन आणि शेवटी राष्ट्रगान वंदे मातरम असं जे ठरवलं होतं, ती जबाबदारी संस्कार भारतीने स्वीकारली. 7 जानेवारीला स्टेडियमवर खूप मोठा असा प्रेक्षक वर्ग जमला होता, श्रोता वर्ग जमला होता. 1 लाखापेक्षा अधिक सहज असतील. कार्यक्रम अतिशय सुंदर देखणाचा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या दरम्यान अटलजींना कुठल्याशा कागदावर सही करायची होती, म्हणून त्यांची एकूण हे पाहता मला लक्षात आलं की त्यांना पेन हवा आहे. माझ्या खिशात पेन होता, मी काढून त्यांच्यासमोर तो धरला आणि हसून त्यांनी तो घेतला. हा प्रसंगही मी विसरू शकत नाही. सुंदर देखणा असा तो कार्यक्रम संपन्न झाला. शेवटी वंदे मातरम हे गीत मी गायलं. संगीत शशिकांत जोशी म्हणून होते, त्यांनी दिलं. कार्यक्रम संपन्न झाला. आम्ही सगळे संस्कार भारतीयवाले हवेतच होतो. आणि 2 दिवसानंतर माझ्या ऑफिसची नोटीस मला आली. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सभेत वंदे मातरम म्हटल्यामुळं आपल्याला निलंबित करण्यात येत आहे. आणि दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये बातमी होती, इंजिनियर कुलदीप धुमाळे निलंबित. 2 वर्ष खटला चालला. मी आणि शशिकांत जोशी दोघंही चक्रा मारत होतो कोर्टाच्या. निर्दोषांची सुटकाही झाली. पण स्वातंत्र्याच्या नंतर वंदे मातरम म्हटल्यामुळं खटला, असा कदाचित हा एकमेव प्रसंग असावा. त्याचाही मला अभिमान आहे. संदीप रामदासी ABP माझाच आहे. हे विद्यार्थी प्रेक्षक म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्यांनी मला आज ही आठवण ताजी करून दाखवली आणि आपल्यापुढे मला ती सांगता आली. त्यावेळच्या आयोजकामध्ये असलेले माझे स्नेही प्राध्यापक सतीश पत्की यांनी ही संधी आम्हाला दिली. त्या दोघांचे आभार. आणि ABP माझानी माझी ही चिरस्मरणीय आठवण आपल्यापर्यंत पोहोचवली, याबद्दल मी ABP माझाचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.